माननीय बाळासाहेब पाटील साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेजी, विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदेजी, उत्तमराव जानकर साहेब, आमचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडित कांबळे, युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय प्रभाकर देशमुख साहेब, प्रभाकर घारगेजी, अभय देशमुख, अनिल देसाई, प्राध्यापक अनिल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूरचे रवी पाटील, नागेश फाटे, प्रमोद बागल, राजू जानकर, संदीप मांडवे, शफीक शेख, अनुराधाताई देशमुख, नंदकुमार मोरे, बाळासाहेब सावंत, दिलीप तुपे, मकरंद बोडके, नितीन राजगे, या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक मान्यवर नेते आणि बंधू भगिनींनो, बराच वेळ आपण या ठिकाणी बसलेला आहात. आपलंही कौतुक केलं पाहिजे की सकाळी 10 वाजतापासून आपण या सभेसाठी उपस्थित आहात आणि आपलं पक्षावर आणि या निवडणुकीवर किती लक्ष आहे हे यातून सिद्ध होतं. त्यामुळे आता वेगळी काय पावती कुणी फाडायची गरज नाही. आपण फारच निष्ठेनं सकाळपासून या ठिकाणी बसलेला आहात. आपल्या सगळ्यांनी आपल्या ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सगळ्यांचे बोर्ड तुम्ही घेऊन आलेला आहात. 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 10 त्या सगळ्यांना माझा नमस्कार. पण आपल्या ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी हे नाही करायचं तर आणखीन काय करायचं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज अनेक वेळा या व्यासपीठावर आपण सगळे भेटलेलो आहोत आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्राची परिस्थिती बदलती राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये दर महिन्या 2 महिन्याने मागच्या 6 महिन्यात बदल होत आलेला आहे. एक काळ असा होता की राष्ट्रवादी एकसंघ होती आणि त्यावेळी मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो. ते टेंभूचं पाणी 2.5 TMC पाणी 48 गावांना कलेडोन आणि कुकुडवाड भागात देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी ती सभा घेतलेली होती. कृष्णा नदीमध्ये आता अतिरिक्त पाणी नाही आहे, पाणी उपलब्धच होत नाही आहे. त्यामुळे नव्या योजना करणं शक्य नाही अशी ज्यावेळी परिस्थिती होती महाराष्ट्रात, त्यावेळी पाण्याच्या वापराबाबतीत काही बदल करून सांगली जिल्ह्यासाठी जतकडे जाण्यासाठी 6 TMC पाणी आणि टेंभू योजनेत आपल्या उरलेल्या गावांना पाणी देशासाठी मला वाटतं 109 गावांना त्यावेळी पाणी दिलेलं होतं. अशा गावांसाठी 8 TMC त्यातला 2.5 TMCचा वाटा आपल्या खटाव आणि मान तालुक्यातल्या 48 गावांना देण्यासाठी आपण निर्णय घेतला. हा निर्णय करत असताना ताबडतोबीनं त्याच्या पाईपलाईनमध्ये पाणी पोच करायचं याविषयी डिझायनिंग देखील सुरू झालेलं होतं आणि आमचा प्रयत्न होता की ऑक्टोबर 2024च्या दरम्यान निवडणूक होईल असा आमचा अंदाज होता. त्याच्या आधी
आपल्या खटाव आणि मानमध्ये टेंबूचं पाणी आणून सोडायचं. दुर्दैवानं सरकार गेलं. नव्या सरकारचं त्याच्याकडे बराच काळ दुर्लक्ष झालं. आम्ही जेव्हा सुरू केलेलं होतं त्या गतीनं जर पुढे गेलं असतं तर आतापर्यंत हे पाणी आपल्या खटाव मान तालुक्यात टेंबूचं पाणी प्रवेश केलं असतं. पण सरकारचं लक्ष नसल्यामुळं हा विलंब झाला. त्याचबरोबर आता जीए काटापूर योजना 15 वर्ष काही पूर्ण करता नाहीत. आपलं सरकार होतं त्यावेळी जास्तीत जास्त जीए काटापूरला गती देण्याचं काम आपण केलं मागच्या 2.5 वर्षात. आता पाणी आलं. आंधळीचं धरण 60, 65, 70% भरलं आणि आता पाणी पूजन करायचं तर धरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बोटिंग बहादराने केलं आणि पाणी मात्र मान नदीमध्ये सोडायचं काही काम झालं. लोक मागणी करत असताना देखील मान नदीत पाणी सोडलं नाही. हे आमदार होण्याच्या आधी आपल्या या भागातल्या नेत्यांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आणि त्याच्या आधीच्या सरकारनं 12.5 टीएमसी पाणी पूर्वीच मंजूर केलेलं होतं. पण मी जरा माहिती घेतली तर त्यातलं 1/3 पाणीच म्हणजे 4.5 टीएमसी पाणीच सध्या आपण वापरतोय. म्हणजे जलसंपदा विभागाकडच्या या सगळ्या प्रकल्पांना दुर्लक्षित मागच्या 2 वर्षात 2.5 वर्षात करण्यात आलं. नाहीतर आपला भाग निश्चितपणानं अधिक सुजलाम सुफलाम झाला असता. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता मी असं ऐकलं की जे गाव माझं ऐकेल त्यालाच मी पाणी देणार अशी नवी प्रथा पडलेली आहे. इरिगेशन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती नाहीये की चुकीच्या सूचना ऐकणाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात पुढच्या काळात. त्यामुळं मला जे गाव पाठिंबा देतं, जे गाव मला मतदान करणार आहे त्यालाच पाणी देतो अशी जर कुणाची प्रवृत्ती असेल तर ती प्रवृत्ती ठेचण्यासाठी लोकशाही मार्गाने तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत संधी मिळालेली आहे आणि ती संधी आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपणाला विनंती आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. खरं म्हणजे जीए काटापूर उपसा सिंचन योजना आहे. तारळी प्रकल्पातील जलसिंचनाची कामं बरीच प्रलंबित आहेत. आपल्या भागात उद्योगाचा प्रश्न आहे, एमआयडीसीचा प्रश्न आहे. मला मध्ये कळलं की एमआयडीसी व्हायला लागली आहे. पण त्या एमआयडीसीच्या जागा हे एमआयडीसी करणार आहे म्हणून आधीच मोठमोठ्या लोकांनी खरेदी केलेल्या आहेत. बरोबर आहे ना? आधीच गोरगरीब शेतकऱ्यांच्याकडून कमी दराने जागा खरेदी केल्या आहेत आणि त्या जागेवर एमआयडीसी टाकून एमआयडीसी कडून शेकडो कोटी रुपये हडप करण्याचं काम आज आपल्या भागात चाललेलं आहे. म्हणजे सरकारच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार करण्याचं काम काही लोक करतायत. त्या एमआयडीसी मध्ये जे एमआयडीसी अक्वायर करतायत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी यादी जाहीर करावी की कुणाच्या नावाच्या जमिनी तुम्ही अक्वायर करताय, म्हणजे या भागातल्या जनतेला चांगल्या प्रकारे माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे मधल्या काळामध्ये आपण माझं विधानसभेत एक भूमिका मी मांडली. आपल्या भागातले लोकप्रतिनिधी एवढे बहादर आहेत की मड्याच्या टाळूवर लोणी कसं खायचं याचा एक नवा आदर्श त्यांनी महाराष्ट्राला घालून दिला. ज्यांनी ते मायनीचं हॉस्पिटल चालू केलं त्यांना ईडी मध्ये तुरुंगात घातलेलं आहे.
पण त्याच हॉस्पिटलचा वापर करून मेलेल्या, आता कोरोनामध्ये आत गेले, जिवंत बाहेर आले, ते सगळे आज समाजात वावरत आहेत. पण जे मृत्युमुखी पडले, माणूस 1 तारखेला मेलाय, पण ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो 3 तारखेला ऍडमिट झालाय. 3 तारखेपासून 12 तारखेपर्यंत त्याच्यावर उपचार झालेला आहे. आणि 12 तारखेला माणसाला सगळे कोरोनाची इंजेक्शन, सगळे ते रेमडेसिवीर वगैरे सगळे देण्यात आलं. आणि 12 तारखेला तो माणूस चालत नाही तर 50 रुपये सरकारचे घेऊन त्याला घरी पोचवण्याचं काम यांनी केलं. अशी 60 कोटी रुपये त्या हॉस्पिटलच्या नावाने सरकारकडून काढण्यात आले. राजेश टोपेने त्याची चौकशी लावली, सगळं रेकॉर्डवर आहे. पण सरकारी बाजूला असल्यामुळं सरकारने अशी ह्या भाजपचं सरकार का खाली आले, अशा सगळ्या पापी गोष्टी वाचवण्यासाठी, पापी जी कृती आहे अनेकांची ती वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचं सरकार कार्यरत आहे. आणि म्हणून मड्यावरचं टाळू खाऊन मेलेल्या माणसाच्या नावानं देखील यांनी पैसे हॉस्पिटलच्या नावाने काढले. म्हणजे आपण किती पुढे गेलेले आहेत साहेब, याचा जरा विचार करा. राजकारण बाजूला राहू दे, पण लोक समाजामध्ये सगळे कोरोनाच्या काळात जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी ही लोक मेलेल्या माणसाच्या नावाने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करत होते. मी विधानसभेत मांडलं, सगळी माहिती ज्यांनी दिली त्यांच्यावरच ईडीची धाड आली. आणि त्यांना आता आत आहेत ना, त्यांना तुरुंगवास झालेला आहे. सांगण्याचा मतितार्थ हा की या भागात तुम्ही ज्यांना लोकप्रतिनिधी बनवलं त्यांनी कोणते कोणते प्रताप केलेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे. खरं म्हणजे प्रचाराची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे आपला बहादर काय दिवे लावून आलाय. पण आपण त्या संदर्भामध्ये एकसंघ होऊन कृती करत नाही, ही आपली सगळ्यांची समस्या आहे. आज आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला समर्थ पर्याय द्यायचा विचार करतोय. या मतदारसंघात लोकसभा ज्यावेळी होती त्यावेळी अनेक जण इच्छुक होती, विधानसभेत देखील सगळे इच्छुक आहेत. मगाशी त्यातल्या काही इच्छुकांनी आपली मतं व्यक्त केली, त्यांनी भाषणं केली, त्या सगळ्यांना घेऊन स्वतः पवारसाहेब बसणार आहेत. उमेदवार हा महाविकास आघाडीची जागा वाटप झाल्यानंतर जाहीर करणार आहे आपण, कारण आम्ही सगळ्यांनी बंधनं घालून घेतलेली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची 7, 8, 9 तारखेला बैठका होतील आणि मला अपेक्षा आहे की त्यानंतर 2-4 दिवसात आपल्याला उमेदवारी जाहीर करावी लागेल, कारण आचारसंहिता ही त्यानंतर सुरू होईल आणि 15, 16, 17 तारखेपर्यंत आपल्याला विधानसभेचे अर्ज भरायचं काम सुरू करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आज इथे एकत्रित बोलवलंय. आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी ही सभा घेण्याचं काम असं. ही आचारसंहिता चालू झाली, निवडणुका सुरू झाल्या की सगळे शेवटी सभा मागतात. प्रत्येकाला 2 दिवस आधी सभा पाहिजे, मतदानाच्या आधी 4 दिवस सभा, असा प्रत्येक उमेदवाराचा आग्रह असतो. तो उमेदवाराचा आग्रह आपण पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून आज शिवस्वराज्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचं सरकार किती चुकीच्या पद्धतीने वागतंय हे सांगण्यासाठी आज सगळे आम्ही तुमच्या दारात आलोय. आणि आपण सगळ्यांनी ठामपणाने शरद पवार साहेबांना लोकसभेत साथ दिली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर दिल्लीला गेले. आज त्यांची खासदार साहेबांची स्टँडिंग कमिटीची एक मीटिंग आहे, एक लोकसभेच्या संसदेच्या कमिटीची एक मीटिंग आहे.
त्या मीटिंगमुळे ते आज येऊ शकले नाहीत, पण त्यांनाही तीव्र येण्याची इच्छा होती, पण आम्हाला काही तारीख बदल करता येत नव्हता. त्यांनी शुभेच्छा कळवलेल्या आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे हे थोड्या वेळाने येणार आहेत. त्यांचंही मार्गदर्शन तुम्हाला 15 मिनिटात 10-15 मिनिटात होईल असा मला विश्वास आहे. पण या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोरचे काही प्रश्न सुनील गव्हाणेंनी मांडले, मेहबूब शेख यांनी मांडले. माझी आपणाला विनंती आहे की त्या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. मतदारांच्या पर्यंत हे मुद्दे पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे आणि मतदारांना थोडंसं सजग करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळे कराल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी ताकदीनं या निमित्ताने आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा प्रयत्न कसा चाललेला आहे याचा अंदाज घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी मनात घेतलं तर आपली परिस्थिती आपण बदलू शकतो असा माझा विश्वास आहे. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण महाराष्ट्रामधलं सरकार बदलण्याचं काम केलं पाहिजे. पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्रभर लोकसभेत जेव्हा बाहेर पडले त्यावेळी महाराष्ट्राचं वातावरण झपाट्याने बदलत गेलं. विजयसिंह मोहिते पाटील दादांनी निर्णय घेतला आणि लोकांनी ठामपणाने निर्धार केला की नाही, आपण महाविकास आघाडीच्या बाजूनेच राहायचं. आणि म्हणून 10 पैकी 8 उमेदवार निवडून आले. आमचे शशिकांत शिंदे निवडून आल्यातच जमायत असं आम्ही मानतो, कारण पिपाणी नावाच्या चिन्हाला जवळपास 35-37 हजार मतं गेली आणि आपली सीट 35,000 पडली. मला आम्हा सगळ्यांना खात्री होती की निश्चितपणाने त्यांचा विजय होईल, पण नाही झालाय. पण आज पराभूत झाल्यानंतरही माननीय शशिकांत शिंदे हे आज कार्यरत आहेत आणि नाव न होता जिद्दीनं आजही ते काम करतायत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या समोरचे अनेक प्रश्न हे आपण सगळ्यांनी थोडंसं लक्ष घालून अभ्यास केले पाहिजे. वाढती महागाई ही आपली मोठी समस्या आहे. दुसऱ्या बाजूने जीएसटी त्याच्यावर लावलाय, त्याच्यातनं आपल्या खिशातनं किती पैसे काढले जातात हे तुम्ही जरा गणित करा. सगळ्या आमच्या माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही तुमचं घर 50,000 रुपयात चालवत असाल तर सरासरी 18% जीएसटीने 8 ते 10 हजार रुपये सरकार तुमच्याकडून काढून घेतं संसारातले, आणि तुम्हाला आता 1500 रुपये द्यायचं काम सध्या चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकार फार ताठ होतं, पण लोकसभेचा निकाल ऐकल्यानंतर सरकार घाबरलं. घाबरलेले सरकार सगळ्यांच्याकडे बघून म्हणायला लागलं, तू लाडका तू लाडकी. हे सगळं आता त्यांना लाडकं व्हायला लागलं, कारण आपल्या मागे जनाधार राहिला नाही याची यांना खात्री आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझी आपणाला विनंती आहे की हे घाबरलेलं सरकार काय काय करतंय याचाही अभ्यास वर्तमानपत्रात वाचून तुम्ही करा. घाबरलेल्या सरकारने तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलंय. दिसेल त्याला हो म्हणतात. काल परवा एक मंत्रिमंडळाची बैठक झाली. 57 प्रश्न तासाभरात आटपले. वाचायला 57 मिनिटं लागतील, पण 57 विषय तासाभरात मंजूर. आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाची बैठक आपली शेवटची आहे या भावनेनं आज असेच काहीतरी 70-80 प्रस्ताव मंजूर झाले असतील. दिसेल त्याला एकनाथ शिंदे हो म्हणतात. त्यांना तिजोरीचं, सरकारचं, राज्याचं काही देणं घेणं नाही. त्यांना आपली खुर्ची वाचवायची आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारने गेल्या 8 दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलंय की आम्हाला आणखीन 1.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज द्या.
म्हणजे 8 लाख कोटी रुपये महाराष्ट्र सरकारवर आधी कर्ज आहेच, पण अजून 1.25 लाख कोटीचं कर्ज डिसेंबरपर्यंत आम्हाला वापरायला द्या. आठवड्याला फार नाही 4,000, 6,000, 4,000, 6,000 कोटी रुपये आम्हाला लागतील असं पत्रात लिहिलेलं आहे. मी माझ्या अंगचं सांगत नाही. त्यामुळं जाता जाता एवढा खड्डा पाडायचा की नवीन सरकार जे आमचं येणार आहे त्याला काम करणं अशक्य करून सोडायचं. हा धोरणाचा भाग कदाचित या सरकारचा दिसतोय. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती हे कसे बिघडवत चालल्यात याचा अभ्यास करा. जीएसटी वाढवून तुमच्या डोक्यावर कसा भार वाढवला याचाही अभ्यास करा. आपल्या शाळेतल्या मुलांच्या वह्यांवर, चपलेवर, कपड्यांवर सगळ्यांवर जीएसटी यांनी लावलेला आहे, याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आणि त्यामुळे या परिस्थितीत आपण सगळे हे सरकार पुन्हा निवडून द्यायचं का याचा 100 वेळा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे, अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी थोडासा प्रयत्न केला तर हे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि ते सोडवत असताना तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हे सरकार देखील आपण बदलू शकतो. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवार साहेबांच्या विचाराचा आमदार या मतदारसंघातून देणं गरजेचं आहे. मी मगाशी सकाळी आल्या सगळ्या सहकाऱ्यांना माझ्या सांगत होतो की एक काळ असा होता की सगळे सोडून गेलेले आणि पवार साहेब आणि आम्ही दोघं चौघं पवार साहेबांना भेटायला बसलेलो. सरकार तिकडचं स्थापन झालेलं, आपल्या पक्षामध्ये फितुरी झालेली, तिकडं निम्म्यापेक्षा जास्त सैन्य गेलेलं. आता लोकसभा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीनं लढलो. 10 जागा घेतल्या, 8 जागा निवडून आल्या, 9वी सातारची. आमची 1 जागा जास्त मताने पडली, रावेरची, ती आम्ही मान्य करतो. पण त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लोक हळूहळू पक्षात यायला लागली. लोकांची पक्षात यायची रीग वाढायला लागली. आणि ज्या ठिकाणी 2 नाही तर 3 पण उमेदवार मिळणं अवघड असायचं, तिथं आज 8-8, 10-10, 12-12 लोक पक्षाकडे अर्ज करायला लागले. एका मतदारसंघात सगळ्यांच्या तोंडात एक मोठे नेते मध्ये मला भेटले. ते म्हटले, जयंतराव, मी माझ्या मतदारसंघात फिरलो तर लोक म्हणतायत तुतारी घेतली तर खरं आहे, नाहीतर यावेळी तुमचं काय खरं नाही. त्यामुळे तुतारीचा प्रभाव महाराष्ट्रात प्रचंड वाढलेला आहे. आजच सकाळी आपण इथं बसलोय त्यावेळी तुमच्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम 4-5 वर्ष केलं ते हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे माजी मंत्री, माजी आमदार, यांनी पवार साहेबांची भेट घेतली. आणि त्यानंतर आज त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रहाने सांगितलं, हर्षवर्धन भाऊ, तुम्ही तुतारी हातात घ्या, तुतारीशिवाय पर्याय नाही. आणि हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना भारतीय जनता पक्षाचा जो काही अनुभव त्यांच्या गाठीला आहे तो लक्षात घेता त्यांनी तो भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय केला. मला हे सांगितलं पाहिजे की यापूर्वीच्या, परवाची निवडणूक नाही पण यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत सुप्रियाताईंना सहकार्य करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे. आणि आज ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय करतायत. आमचा कार्यक्रम त्यांच्या प्रवेशाचा होईल, पण आणखीन काही लोक आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की किती लोक येणार आहेत. मी सांगितलेलं होतं
की घटस्थापनेनंतर आमचं काम सुरू होईल. त्यामुळं घटस्थापनेचा मुहूर्त बऱ्याच लोकांच्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेबांनी 3 तारखेला काल पवार साहेबांची भेट घेतली. आज आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा बैठक मेळावा घेतला. तसंच बैठक उद्या परवा कुठंतरी या महाराष्ट्रात आणखीन एक होणार आहे. त्या बैठकीत आणखीन एखादा निर्णय तुमच्या मागे लागेल. त्यानंतर 2 दिवसानं आणखीन एक बैठक होण्याची शक्यता आहे. ती अजून कन्फर्म झालेली नाही. त्यावेळी आणखीन एक कोणीतरी आमच्या पक्षात येईल. कारण महाराष्ट्रात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या सगळ्यांना एकत्रित करून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा ताकदीनं उभा करण्याची प्रयत्न पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय आणि त्याला तुमचा आशीर्वाद असला पाहिजे एवढीच माझी विनंती. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती विस्कटलेली होती. पण पवार साहेबांच्या सारखा 84 वर्षाचा योद्धा ठामपणानं महाराष्ट्रभर फिरतोय. आज पवार साहेब कुठे आहेत माहिती आहे का? सांगलीला आहेत. सांगलीत कार्यक्रम चालू आहेत त्यांचे. सांगलीला, पलूसला, परत सांगलीला. त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडं आज पवार साहेब सतत सर्व ठिकाणी फिरतायत, लोकांचा कानोसा घेतायत आणि लोकांचा कानोसा घेऊन त्या सगळ्यांच्या प्रमाणे निर्णय घेण्याचं काम पवार साहेबांच्या स्तरावर चालू आहे. आता परवा त्यांनी मला सांगितलं ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत त्यांना मी स्वतः भेटणार आहे म्हणून 5, 6, 7 ठाण मांडून पवार साहेब पुण्यात बसणार आहेत. आणि महाराष्ट्रातनं ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहेत, मग मराठवाड्यातले असतील, विदर्भातले असतील, खानदेशातले असतील, त्या सगळ्यांना बोलवून त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं काम पवार साहेब स्वतः दिवसभर बसून करणार आहे. 84व्या वर्षी वय झाल्यावर माणूस म्हणेल तेवढा इंटरव्ह्यू घेऊन टाका आणि रिपोर्ट मला द्या. ते म्हटले मी बसेन आणि सगळ्यांना मी स्वतः भेटणार आहे. त्यामुळे एवढी जिद्द भारतातल्या कुठल्याही नेत्यांच्या मध्ये आजपर्यंत तुम्ही पण बघितली नसेल आणि आम्ही बघितलेली नाही. आणि म्हणून अमित शहानी भाषण केलं नागपूरला की हमें शरद पवार जी को और एक माणसाला थोडंसं वेगळ्या पद्धतीची वागणूक देऊन गुंतवणूकदारांना देखील त्रास करण्याची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी नवा चेहरा महाराष्ट्रात देण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून विधानसभेला उद्या आपण ठामपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी वाजवणाऱ्या आमच्या उमेदवाराच्या मागं उभा राहण्याचं काम केलं पाहिजे. मला मोबाईलवर दिसतंय अमोल कोल्हेंचं हेलिकॉप्टर एक 8-10 मिनिटात पोहोचेल. त्यामुळे तुम्ही रागवणार नसाल तर आणखीन पुढे बोलतो. माझी खिंड लढवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळं एक 8-10 मिनिटात ते पोचतील असं त्यांच्या लोकेशनवरून दिसतंय. त्यामुळं ते येईपर्यंत आपल्याला आपल्या सर्वांच्या समोर मतं मांडण्याचं काम आम्ही सगळे करू. महाराष्ट्रात किती मोठा भ्रष्टाचार चालू आहे हे आपल्याला अनुभवायला आले की नाही मला पडला. त्या महाराष्ट्रातली जनता कधीही त्यांना सहन करणार नाही. आणि यामुळं सूचना किती आहे ह्या लहान तरुण मुलाला कळलं. माणसे बसवण्यासाठी विचारा तिकीट मिळाल्यावर सर्वजण एकत्रित थांबतील का म्हणून. असंच आहे ना हे. तिकिटाची काळजी आलाय. तुला पाहिजे का तिकीट? आता यांच्या वादात नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. त्यामुळे वाद नाही यांचा. प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे. वाद हा शब्द मी मागे घेतो. प्रत्येक जण आग्रहानं मागतायत. कोणी एकमेकाच्या बरोबर वाद करत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे जे पवार साहेब निर्णय घेतील त्या निर्णयापर्यंत प्रमाणे आपण सगळ्यांनी काम केलं. रस्ता सरकार करतंय. 11,000 कोटीचं टेंडर काढलं. 15,000 कोटीला काम द्यायचं काम चाललंय. इकडं
विरार वसई विरार पासून आपल्या खाली कोकणात आपल्या रस्ता करायचं त्यांनी ठरवलंय, तर त्या ठिकाणी 96 किलोमीटरचा रस्ता करतायत. 96 किलोमीटरच्या रस्त्याची किंमत आहे 20,000 कोटी रुपये. टेंडर जाते 26,000 कोटी रुपयाला. त्यामुळे हे जे निवडणुकीत जे पैसे येत आहेत ते कुठून येत आहेत? ते अशा सगळ्या कामातनं ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यातून केलेल्या आहेत. त्यातून प्रचंड पैसे वाटप मागच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं. आणि म्हणून यावेळी काहीही झालं, पाऊस जरी पडला तरी तुम्ही ठामपणाने राष्ट्रवादीच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहण्याचं काम येणाऱ्या विधानसभेत करावं, अशी आमची सगळ्यांची आग्रहाची आपल्याला विनंती आहे. या निमित्तानं माझी तुम्हा सर्वांना आणखीन एक आग्रहाची विनंती आहे की निवडणूक आपल्याला गृहीत जे धरणारे आहेत त्या गृहीत धरणाऱ्या लोकांना खड्यासारखं बाजूला ठेवायचं काम करायला पाहिजे. आणि म्हणून तुमच्याकडे अनेक जण येतील, अनेक जण प्रचाराला येतील. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की काहीही झालं तरी या निवडणुकीमध्ये आपण आपला जो पूर्वानुभव सध्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर आहे तो कधी विसरता कामा नये. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढीच आपल्याला विनंती करायची आहे की सत्तेत आलेल्या सरकारची लोक महाराष्ट्रभर फिरून भाषणं करतात. ते सांगतात की आम्हाला निवडून द्या, नाही तर या सगळ्या योजना बंद होतील. आम्हाला निवडून नाही दिलं तर नवीन सरकार येईल आणि या सगळ्या योजना बंद करेल. मी आपणाला विश्वासानं सांगतो, आमच्या सगळ्या आया बहिणींना सांगतो की यांनी चालू केलेल्या योजना फारसा विचार न करता चालू केलेल्या आहेत. याच जिल्ह्यातले एक आमदार म्हटले की निवडणूक झाल्यानंतर आम्ही याचं ऑडिट करू, याची माहिती घेऊ, याचा तपशील बघू आणि मग आमची सगळी यादी फायनल करू. म्हणजे आता फक्त वाटण्याचं काम चालू आहे. नंतर या योजनेतनं तुमच्या सगळ्यांची नावं कमी करण्याचा घाट देखील हे सरकार घालतंय. आम्ही आपणाला एवढंच विश्वासानं सांगतो की आम्ही योग्य महिलांना पूर्ण ताकदीनं मदत करण्यासाठी या योजना सगळ्या चालू ठेवण्याचं काम करू. तुम्ही चिंता करू नका की तुमच्या महाराष्ट्रामध्ये दौरे करताना मांडव घालतात ते 2-2, 3-3 कोटी रुपयाचे मांडव घालतात आणि सगळ्यांना एसट्या पाठवून सरकारी खर्चाने बोलवतात आणि त्यांच्यासमोर भाषणं देतात. आणि अलीकडे तर रंग वेगळे वापरायची सुरुवात झालेली आहे. हे आपले जे निवेदक आहेत, डोंबे ना, शुभम डोंबे, मी आल्यापासून मी म्हटलं की ये कैसा हुआ. पण तुम्हाला रंग बदलता नाही का आला. त्यामुळे आता काय आहे, संयोजकांनीच त्यांना बोलवलेलं असल्यामुळं आम्हाला काही बोलता येत नाही. पण त्यांच्या महाराष्ट्रभर फिरण्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला ते सांगायचं काम करतात की आम्हाला निवडून द्या, नाहीतर तुमच्या योजना बंद होतील. मी महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगतो, काही होणार नाही. आम्ही उलट चांगलं राज्य, पारदर्शी राज्य, तुमचं सेवा करणारं राज्य हे या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य हे निर्माण करण्यासाठी आपल्याला बिदलच्या जरा आधी आहेत, थोडं जवळ आले. त्यामुळं आपल्या सगळ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणायचंय, हे मित्रांनो विसरू नका, अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. खरं म्हणजे मसवडची लोक आली आहेत का? मसवडची कुठं आहेत? मसवडला किती दिवसानं पाणी मिळतं प्यायचं?
15 दिवसांनी. मला पाण्याची गरज नाही, ते मसवडच्या पाण्याची चर्चा चालू आहे. फिल्टरचं पाणी येत नाही आणि आलं तर 15 दिवसांनी येतं. किती वर्ष आमदार आहे? 15 वर्ष आमदार आहे. 15 वर्षात ज्या माणसाला पिण्याचं पाणी देता येत नाही तो तुमचं काय भलं करणार याचा तर विचार करा. आता काय सांगतात तर शरद पवार साहेब आणि आमचं सरकार होतं त्यामुळं कृष्णा खोरे उपसा सिंचन योजनेच्या पाणी उशिरा आलं. ते ज्या पक्षात गेलेत ना त्या पक्षाच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या कृष्णा खोऱ्याला पैसे मिळू नये म्हणून लेखी पत्र दिलेली आहेत. आणि ह्या योजना तुम्ही करताय दुष्काळी भागातल्या, पण त्या करू नयेत अशाची पत्र दिलेली आहेत. मी एकदा तुम्हाला आठवतं का नाही माहीत नाही, मी अर्थमंत्री होतो त्यावेळी तेव्हाचे एक अर्थमंत्री होते, तेव्हाचे एक गव्हर्नर होते. दुष्काळ सगळीकडे होता. त्या गव्हर्नरला घेऊन मी दौरा करायला सुरुवात केली. मी आणि पतंगराव कदम साहेब आम्ही दोघं हेलिकॉप्टरमध्ये बसलो, ते बसले. त्यांनी खिशातून महाराष्ट्राच्या एका नेत्याचं पत्र काढलं आणि ते म्हटले जरा ये पडो. त्यांनी पायलटला सांगितलं हेलिकॉप्टर चालू करू नका, ये पडो. ते पत्र स्पष्टपणानं होतं की जयंत पाटील तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात तिकडे घेऊन चाललेला आहे, तो तुमच्याकडून तिथल्या योजनांच्यासाठी पैसे घेणार आहे, त्यामुळे तुम्ही या दौऱ्यावर जाऊ नये असं असायचं पत्र होतं. आता नाव सांगितलं तर त्यांची पंचायत होईल. आणि त्यामुळं तरी मी आणि पतंगराव कदम साहेबांनी त्यांना गोड बोलून इकडं आणलं. त्यावेळी आपण 1500 कोटी रुपये, ही गोष्ट मला वाटतं 3-4 सालची आहे, म्हणजे ज्यावेळी प्रचंड दुष्काळाला आपण सगळे तोंड देत होतो त्यावेळी 1500 कोटी रुपये आपण, तेव्हाचे 1500 कोटी म्हणजे आताचे 10-12 हजार कोटी रुपये समजायचे, ते मिळवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर ह्या सगळ्यांनी पत्र दिलं, आक्षेप घेतला आणि ते 1500 कोटी रुपये पुन्हा वसूल करायची व्यवस्था केली. त्या पक्षात हे गेलेले आणि त्यामुळं हे जो विलंब झाला तो विलंब आले जमले, तो जो विलंब झाला तो महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या योजना झपाट्याने चालू झालेल्या आहेत. त्या झपाट्याने चालू झालेल्या योजना या पुढे जाऊ नयेत अशा पद्धतीचे काही षडयंत्र चाललं आणि त्यामुळं गव्हर्नरांच्या राज्यपालांच्या आदेशानुसार आपल्याला त्यावेळी थोडीशी मर्यादा आली, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. जलजीवन मिशनमध्ये पाण्याच्या योजना झाल्यात त्या बऱ्याचशा कागदावरच आहेत, कारण सामान्य माणसाच्या नळापर्यंत पाणी गेलं नाही. अशा अनेक योजना या मतदारसंघात आहेत. त्याचबरोबर मसवडमधून MSRDCचा रस्ता गेलेला आहे, त्या रस्त्याचा दर्जा काय बघा, किती ऍक्सिडेंट त्या रस्त्यावर होत आहेत याचाही तुम्हा सगळ्यांना अनुभव आहे. आणि गुलाबी जॅकेट घेऊन जावं बघूया, मला ते बातमी देतात लँडिंग झालेले आहे पण जॅकेट चांगलं दिसतंय त्यांनाही आणि तुम्हालाही, दिसायला चांगलं आहे, माल व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. अनेक मुद्दे आहेत. वाळूचं काय चाललंय तुम्हाला चांगलं माहिती आहे. तिकडं राजेवाडीच्या तलावातनं तिथले ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी गाळ काढायचं राहिलं, ह्यांच्याच कुणीतरी जाऊन तिथं पोखलेन आणि JCB लावला आणि सगळी गाळ काढून विकण्याचं काम झालं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आला असेल. आणि त्यामुळं या दुर्दैवाने महाराष्ट्रात काही मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये कुठलंही सरकारी काम असेल तर तिथल्या आमदाराला टोल द्यावा लागतो, अशी कामं झाली. म्हणजे पूर्वी मी
पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी लोक आग्रहानं काम घेऊन जायचे आणि करून घ्यायचे. आता काम मतदारसंघात मंजूर झालं तर त्याच्यात कमिशन कसं मिळेल असं बघण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात. मग 20%, 30%, मग जर फाटलं आणि त्यानं काही दिलंच नाही तर मग त्याचं काम अडवणे, असले उद्योग भरमसाठ मोठ्या प्रमाणात चालतात. आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जरा जागरूकता बाळगा. निवडणुकीत एखादा 40-40, 20-20, 30-30 कोटी रुपये वाटतो. का वाटतो? आणि त्याला खात्री आहे की निवडून आल्यानंतर पुन्हा हे पैसे वसूल करेन, डबल टिबल वसूल करेन. अशी जी मानसिकता आहे त्याच्या विरोधी तुम्ही सगळ्यांनी लढाई उभी केली पाहिजे. 1000, 2000, 500 रुपये याच्या पलीकडे जाऊन आपण यांचा एकदा कणका पाडला, एकदा पूर्णपणाने पराभव केला तर तुमच्या मतदारसंघातल्या विकासाची गंगा अधिक डोळसपणाने तुमच्या सगळ्यांची सेवा करताना अधिक उत्तमपणाने चालेल असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या भवितव्याच्यासाठी महत्त्वाची आहे. एक मात्र विसरू नका की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत इथला आमदार हा काही झालं तरी आपल्या सगळ्यांना ताकदीनं निवडून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडून द्यायचं आहे. हे देत असताना तुम्ही पवार साहेबांची एका आमदाराने ताकद वाढवताय. पवार साहेबांच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहत असताना आपल्या भागातले मतदार हे देखील तेवढ्याच क्षमतेनं आणि ताकदीनं उभे करण्याचं काम आपण कृपया करावं. आपल्या सगळ्यांना मला एक चिठ्ठी आलेली आहे. मार्डी शेवटी दहिवडी रस्ता, मार्डी शेवरी दहिवडी रस्ता गेली 20 वर्ष झालेला नाही. रस्त्या 15 वर्ष काही काम झाले नाही आणि त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. अशा सगळ्या अडचणी, तुमच्या समस्या सोडवण्याचं काम हे आपण सगळ्यांनी करावं. आमचे बाळासाहेब पाटील पालकमंत्री होते. जे काम करतील ते कायद्यानं आणि नियमानं केले. 2 कामं झाली नसतील, मी मान्य करतो, पण नियमबाह्य काम करण्याची प्रवृत्तीच आमच्या कुणाची नाही आहे. जे कायद्याने आहे, जे नियमाने आहे ते काम जनतेसाठी केलंच पाहिजे. पण नियमबाह्य पाहिजे त्या गोष्टी करताना अलीकडच्या काळात सरकारी अधिकारी देखील घाबरून त्या प्रमुख नेत्याला सहभागी होतात आणि बदलीच्या भीतीनं पाहिजे त्याच्यावर सह्या करतात. ही सरकारी अधिकाऱ्यांची प्रवृत्ती आहे. माननीय प्रभाकर देशमुख ज्यावेळी सरकारमध्ये काम करत होते त्यावेळेचे अधिकारी बाणेदार होते. ठामपणाने सांगायचे हे होणार नाही. पण मागच्या 2 वर्षात एवढी परिस्थिती बिघडली आहे. नंबर 1चाच मोठा कार्यक्रम चालल्यावर तलाठी आणि ग्रामसेवक कशाला कुणाला सोडेल. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात बेशिस्त निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आपली जबाबदारी आहे की कोणत्याही परिस्थितीत या सगळ्या प्रश्नातनं मार्ग काढला पाहिजे. उद्योग, हाताला काम, शेतीला पाणी, या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर कुणाची तरी बटीक होऊन राहण्यापेक्षा स्वाभिमानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं, पवार साहेबांच्या पक्षाच्या मागं तुम्ही सगळे उभे राहा की जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे या ठिकाणी आणायचं काम करू. आज या निमित्ताने अनेक प्रश्न पुढच्या 2 महिन्यात आपल्या सर्वांच्या समोर मांडले जातील. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बॅलेट पेपरवर लहान दाखवतात. ते मोठे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती करावी. तशी विनंती साहेब आम्ही केलेली आहे. निवडणूक आयोगाने ती मान्य केलेली आहे आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मोठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह हे आपल्याला दिसेल आणि त्यासाठी याला दिसलं वाटतं. त्यासाठी आपण सर्वांनी चिन्ह शेवटच्या माणसापर्यंत साहेब 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 ओ साहेब येऊ दे. यांची माझ्यावर एवढी दहशत आहे
तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम करा. खटाव माणसा स्वाभिमान जागृत झालेला आहे आणि त्या जागृत झालेल्या खटाव माणच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे ताकद उभी करावी एवढीच विनंती करतो. आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना तुम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. धन्यवाद.